महत्त्वाचं आणि फार जबाबदारीचं काम आहे. दोघींनी जबाबदारी घेतली, त्याच्याबद्दल माझं सुरुवातीला ते दोघींचं कौतुक. ओके, आजचा कार्यक्रम आपण दरवर्षी कुठलाही कार्यक्रम घेतो. हा कार्यक्रम न ठेवता आपण नवीन नवीन गोष्टी यामधनं लोकांना त्याची माहिती देतो. आज आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं जे मूळ कल्चर आहे, अबोरिजिनल कल्चर, त्याबद्दल काही गोष्टी पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये जाणून घेऊयात. आणि मला यामध्ये मुलांची, लहान मुलांची साथ हवी आहे. Kids, are you ready? I'm going to ask you some questions which you may have learned in your schools. You guys are ready, kids? Okay? Give me a big shout if you're ready. I'm going to find out how carefully you pay attention in school, okay? Okay, let's start. मला वाटतं आपण ज्या देशात राहतो, ऑस्ट्रेलियामध्ये राहून आपली शिवशाही संस्कृती जपून या देशाचा मूळ संस्कृतीचा आदर केला पाहिजे. आपलं मराठी असोसिएशन जे आहे एक मिशन, आपलं कल्चर जपणं, इतर ज्या मल्टीकल्चर सोसायटी आहेत त्यांचा आदर करणं, त्यांच्यासोबत बिल्ड ब्रिज करणं आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला एक आदर्श स्थापित करणं. तर अबोरिजिनल कल्चरमध्ये जसं आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सगळ्यांना भेटल्यावरती नमस्कार, बरोबर? तसं अबोरिजिनल कल्चरमध्ये काय म्हणतात माहिती आहे? करेक्ट, हुज दॅट? गुड जॉब, खाया. आणि आपले ऑस्ट्रेलियन्स काय म्हणतात आपण त्यामध्ये, ऑस्ट्रेलियन कल्चर याच्यामध्ये गुड डे मॅट. गुड जॉब किड्स. मी तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारतो, ठीक आहे? क्वेश्चन्स विचारतो. तर नुकत्याच क्रिसमसचे हॉलिडे झाले, आपण बऱ्याच गोष्टी त्या गोष्टीवरती फिरायला गेलो, परत मध्ये बरेचसे आयकॉनिक ठिकाण आहेत, त्यावेळेस बऱ्याच आपण जागांनी भेट दिली असेल त्या जागेंची. आता मी काय करतो, मी तुम्हाला या जागेंची नावं अबोरिजिनल लँग्वेजमध्ये सांगतो, ठीक आहे? त्याला काय म्हणतात आणि मला तुम्ही गेस करा की त्याचं एक नॉर्मल भाषेमध्ये नाव काय त्या जागेचं, ठीक आहे? तर पहिली जागा आहे, यालाच नाव आहे डर्बल यारिगान. काय नाव आहे? डर्बल यारिगान. ही एक नदी आहे, मला पॉप्युलर नदी. या नदीवरती आपण बऱ्याच वेळेस जातो पिकनिकला, त्या फेरीमध्ये बसून परचूला पण आपण बऱ्याच वेळेस गेला असेल. सांगा बरं या नदीचं नाव काय, या रिव्हरचं नाव काय? व्हॉट इज नेम ऑफ दिस रिव्हर? करेक्ट, गुड जॉब गर्ल्स. ओके बॉयज, सगळ्या गर्ल्स आन्सर देतात, तुम्हाला पण द्यायचं आहे. आता एक नेक्स्ट आहे, एक मोठा पार्क आहे, ठीक आहे? तर पार्कचं नाव अबोरिजिनल लँग्वेजमध्ये कार्तागेरा. या पार्क फार मोठा आहे, आपण नेहमी यामध्ये जातो बार्बिक्यूसाठी. तिथे एक छान सिटीचा व्ह्यू पण दिसतो. सांगा बरं या पार्कचं नाव काय? ओके, आय थिंक इट्स गुड. You all are paying good attention in school. Okay, so this is next one. I guess it's more for the adults. आपण ऑफिशियली आपल्या कामाच्या पार्टीनिमित्त बऱ्याच वेळेस तिथे जातो. स्पेशली आपण मागच्या वर्षी आपली दिंडीचा तिथे आपला हे शोकेस केलं दिंडीचं. या जागेचं नाव आहे अबोरिजिनल लँग्वेजमध्ये वॉल्लालूप. सांगा बरं आपण याचं जनरल नाव काय या जागेचं, जिथे मागे आपण दिंडी केली होती? एनी गेस? दिल्लीमध्ये आलेले आपले लोक? करेक्ट, फ्रीमंटल. ओके, सो आपल्याला माहिती आहे अबोरिजिनल कल्चर किती जुनं आहे. हाऊ ओल्ड इज दिस कल्चर? इज इट 10,000 years or 45,000 years? What is it? You're right, you're spot on. Okay, next. आता आपण ज्या मराठीला कल्चरमध्ये ज्या आपल्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये पण मला अशी बरीच सामने, मी ज्यावेळेस याबद्दल थोडीशी माहिती गोळा केली, मला काही सामने दिसली यामध्ये आपल्या कल्चरमध्ये आणि अबोरिजिनल कल्चरमध्ये. जसं आपण आपल्या कल्चरमध्ये जिथे जन्म दिला त्याला आपण जन्मभूमी करतो, मानतो, त्याप्रमाणे अबोरिजिनल कल्चरमध्येही ते जन्मभूमी मानतात. जसं आपल्याकडे पोवाडे, कीर्तन, लोककथा आहेत, तसं अबोरिजिनल कल्चरमध्येही
लोक करतात त्यांना कोरपिरी म्हणतात. आता पर्थमध्ये अबोरिजिनल कल्चर आपल्याला अजून जाणून घेण्यासाठी आपण कुठे कुठे जाऊ शकतो, कुठे कुठे माहिती भेटू शकते. सो पॅरेंट्स हे तुमच्यासाठी आहे. हे कल्चरचं आपल्याला मुलांसाठी अजून माहिती देण्यासाठी आपण कुठे कुठे जाऊ शकतो, जसं की पर्थ कल्चरल सेंटर जिथे आहे अबोरिजिनल आर्ट गॅलरी, किंग्स पार्क जिथे आहे अबोरिजिनल आर्ट ट्रेल, जो 2 किलोमीटरचा ट्रेल आहे. तिथे अबोरिजिनल कल्चरबद्दल बऱ्याचशा स्टोरीज, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे कळतील. वेस्टर्न ऑस्ट्रेलियन म्युझियम जिथे एक स्पेशली डेडिकेटेड अबोरिजिनल सेक्शन आहे. Okay kids, the last thing, okay? So you all know the suburb name where you live? You know the name of your suburbs, correct? Some of them live in Pierra Waters, Harrisdale. So tell me, I'm going to tell you the original name of that suburb and tell me what's the name of that. White Flowers, a place of white flowers. What's the name of the suburb? I know it's tricky. It's the Joondalup. Okay, so next one, place where women keep digging. That's a place called Vaneru. And the last one, this place is quite popular for picnics, place of trading. जिथे business होतो, business करता. That's Mandurah. Okay? So parents, I request you all, when you get a chance, तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल, प्लीज आपल्या मुलांना अबोरिजिनल कल्चरबद्दल अजून माहिती द्या. छोट्या छोट्या आपण गोष्टी घरी करू शकतो, जसं की यूट्यूबवरती अबोरिजिनल डॉट पेंटिंग कशी बनवणे, हे आपण छोटे छोटे प्रयोग आपल्या मुलांसोबत घरी करू शकतो. ज्यावेळेस आपण कधी कोटसलो बीचवर जाऊ, तिथे एक मोरी शार्क स्टोरीज आहेत, त्याबद्दल मुलांशी बोलू शकतो, तिथे त्या गोष्टी वाचू शकतो. आणि शेवटचं जे अबोरिजिनल बिझनेस आहेत त्यांना सपोर्ट करणं, या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण हे जे पण वेगवेगळ्या कल्चरसोबत आपले रिलेशनशिप बिल्ड करतो ते अजून मजबूत करू शकतो. Okay, on that note, are you ready for a beautiful musical experience? I guess no? Yes? Alright, on that note, we have today, please welcome Sanchi, a Japanese contemporary didgeridoo artist based in Fremantle, Western Australia, trained in Amhan land under Master Dijalu, Guru Vivi, and given name Mallara European. Sanchi brings powerful rhythms and ancient sound to life. Please give a big round of applause for Sanchi. Sanchi, please come on stage.